हुशार दादा यो रिझल्ट बघायची गरजच नाही का? नाही ना, यो रिझल्ट बघायची गरजच नाही. पंडारी शट पडके बिगरवाला बिलगड छकडेवाला पंडारी शट पडके बिगर. तर नमस्कार मित्रांनो, माझं नाव यश संते. तर मी तुमच्यासाठी पुन्हा एक व्लॉग घेऊन आलेलो आहे ना. आता चालल्या शर्त्यानं चालल्या आता सावली मैदानात शर्ती आहेत देसाईला. तर ड्रेसिंग बघा, ब्लू कलरचा शर्ट घातले, लाईट ब्लू शर्ट आणि ब्लॅक पॅन्ट घातले. आणि आज माझं पार्टनर आहेत जतीन दादा, ऋषी दादा आणि अजय दादा. तिघा जण पार्टनर आहेत. ते तिघा जण लवकरच गेल्यान, काही 1 वाजता काहीतरी गेल्यान ते ना. आता वाजल्यान 5 वाजल्यान. मी त्यांना बोललो की मी यापुढे लवकर नाही येणार, मी नंतर येणार आरामात. तर 5 वाजल्यान. तर चला निघूयात, कारण शर्तीना गेल्यावर आज काही बी दाखवायला असतंच, तर घरात भंकास करू काही मतलब नाही. तर चला निघू. Whiskey smoke perfume. आता शर्तीना पोचलोय मी आणि जतीन दादाला फोन लावतो. त्याचा फोन उचलतो तो, पण आवाज येत नाही. तर आतमध्ये जाऊ आपण, बघू भेटेल तो कुठेतरी. स्टार्टिंगला बोलला का एंडिंगला बोलला का माहिती, एकटाच आवाज. मी बघू, चला आतमध्ये जाऊ मजा. तर चला आता आपण आतमध्ये जाऊ. आणि यो नंदी बघा कसला भारी वाटतंय ना. मी चप्पलच घालून आल्या, बुटा नाही घातली मी, बुटा खराब होता. तर आता ही माणसं चालली काही. जाऊ चला आपण आतमध्ये जाऊ आणि मग बघू काय चाललंय ते. ये पोरांची बघा किती मस्ती चालले. बिनजोडचं बादशाह हे, यांना नंदीची आवश्यकताच नाहीये. तर यो बघा, यो आहे सावली मैदान ना. सध्या जराशी पब्लिक कमी झाले, कारण मी लेट आल्याव. नंतर दुपारच्या टायमान आलो ना, पुरी गर्दी. असं मागच्या ब्लॉग मध्ये तुम्ही बघलाच असेल. गाडा मालक फुल स्ट्रेस मध्ये आहे. का झाला तो झाला का नाही आता भाई? टायमावाले मी, टायमावाले एकदम. बोल ना. पहिले तिकडे जाता, स्टार्टिंगला जाता, नंतर इकडे शेत. तर आपला विश्वा दादा भेटला, त्याचा बैलाची पण आता मथुरची मोठी शर्यत आहे. तर बघा, मी तुम्हाला दाखवतो. आणि ड्रायव्हरसाठी पैसे घेतलं अरे 3 तुम्ही फिरत असता मध्ये माहिती आहे ना, गाड्या मालकाचा नुकसान होते. सुंदर गाडी आणली. किरण दादा भी आले. दादा लक्ष द्या वाटतं. मागच्या वेळी चलतो तेव्हा ये सगळ्या टावर लोक बसली ती. तर जतीन दादाचा फोन येतं, पण इकडेशी रेंज नाही. नुसता फोनच जातं. तर दादा वाटतं, मला वाटतं पुढं असेल. तर मी बी आता पुढं चालल्या ना. आता मथुरची पण आहे, तर मी दाखवतो, तुम्ही बघत राहा. एनिमी स्पॉटेड. कॉल लागतच ना ना अजिबात. तुला नाही लागे ना कॉल. कारण तुम्ही स्टँड वरती तिकडे बोललेलं आहे. शेकांत दिवशी नवाबाईंच्या गाडी उचला, गजाबाईच्या गाडी उचला. मथुर आणि वजीरची गाडी पाहायला मिळाली. महाराष्ट्रावर चर्चा बैलजोडीची. कुमार रणवीर राऊंड मध्ये आढळली करांचा मथुर आणि त्याच्यासोबत पाहला दाविरा पाहला कुमारी जीविका पिंटू शेठ पाटील उंबारली करांचा वजी. मालकाचा आणि मालकाचा अभिनंदन. सुंदर गाडी आणली.
पहिल्या काउंटरवरनं बक्षीस घ्या आणि त्यांच्याकडनं ड्रायव्हरसाठी 500 रुपये बक्षीस दिले. आपलं पुन्हा एकदा अभिनंदन. आणि राजेश बैकर, पलसपे पनवेल, शेठ मंगाजी, नंदराज शेठ मंगाजी यांचा वादळ आणि गुड्डू शेठ तलोजा. चाय कमी द्या तुम्ही तात्या. आणि खाली ड्रायव्हर सिद्धी करले परेश शेठ भंडारी, सोनारपरांची गाडी, त्यांची गाडी आणण्यासाठी चला खाली चला. वेळ नका घेऊ. यो कोण काय करते पहिले यावाचा तवा या नाही तुम्ही कला सगळा भांड्या उरकल्यावर येतात. म्हणजे पाणी टाकलेस तुम्ही आता? पाणी काही नाही टाकलं तिने. हा म्हणजे सगळा माल संपल्यावर येतात. पहिले व्हिडिओ काढायला यायचा ते नाही. तर या ठिकाणी पंढरी शेठ फडके यांना श्रद्धांजली देण्यासाठी बनवलेला बघा कसं मस्त वाटतं. डेकोरेशन किती भारी केलेला. भावपूर्ण श्रद्धांजली दादास सरकार स्व पंढरी शेठ फडके. अहो भालगावले आपण गाडी घेऊन चला खाली. खाडीवाल्यांची गाडी गेलेली बघा कधीपासून. भालगावले गाडी घेऊन चला. तर या ठिकाणी जयेश पाटीलचे सोन्याने बी बाजी मारलेली आहे. लोक बघा कसली धावत सुटतात. तिथे पलत निघला. सोन्यानीचे जोर जोरात रोखतात. किती लोक होती का शाळेला त्यांना जवळ जायला भीती वाटत. शांत झालं ठोकल्यानंतर लगेच. म्हणजे भाई थांबत राहू. तर वॉइस ओव्हर नंतर टाकू. हा कुठं तुझा बैल? तुझा बैल कुठे? मग ये बोलिये काही बैलाबद्दल. बैलाचं नाव त्याला बघून किती वाटतं रे. लक्षचे शिंगण का करते त्या पाला कसला का? त्याच्या काही इन्फेक्शन झाले त्याला असंच. काही बोल बैलाबद्दल. मग तुझे काय विशेषता काय? बैलाचा मालक आहे. तो बैलाचा मालक. बैलाचा मालक चुप बसले. हा आपण कधी मुलाखत दिलीच नाही अजून. हा इकडे बघा याला कसं एकट्यालाच बादशाह का साईडला ठेवलेला. बोला. अरे भाई तुमचाच ब्लॉग काढायला आल्या. विश्वा दादाचा बैल आहे ना, याला तर जायलाच लागेल ना. पण जिकल का याचा बैल? खरंच म्हणून तर नाही वाटत. हे मालकान पावर आहे का नक्की? पुस्का मालक आहे. अरे ना ना पुस्का मालक आहे तो, मला माहित आहे ना. पलल जिकल का बघता गे. हे बघा बैलगाडा मालकाचा आणि बैलाचा एकमेकांवर असलेला काय प्रेम आहे. पाणी बघा कसा पाजवत आहे. म्हणून बैलगाडा मालक हा स्वतःला कधी बैलाचा मालक म्हणून कधी बोलतच नाही. तो बोलतो का मी बैलाचा नोकरच आहे म्हणून असं बोलत असतो. तर शर्तीमध्ये हीच गोष्ट बघायला मजा येते.
आता शर्ती थोड्या थोड्या कमी होत चालल्या आणि आता आपले विश्वादादाचा बैल धावणार आहे. तर आता बघू कसा धावतो तो. दादाचा बैल आहे बोला तर पॉवरफुलच असेल, कारण दादा बी आपला साधा नाही. दादानी 2 जोड्या आणल्या सोबत, तर दोन्ही जोड्या बघू कशा करतात. त्या एक जोडी मथुरच्या सोबत जाणार आहे. ए विश्वादा होय, तुझा का नंबर लागणार? अरे झेसाल यो माणूस बघा झाडावर चढतं. अरे पाय बी पडतं. याला काही माहित नाही मी व्हिडिओ करता म्हणून. अरे कसं माकडासारखं चढतं बघा यो. रे अरे कसलं भारी चढतं. चाला मना बी शिकायचा चढाला. चाला चरला हो माकोर माकर सारखा चरले माकार. आज तुमने देख के मन में पक्का यकीन हो गया है कि इंसान बांदर से ही पैदा हुआ है. तो झार म्हणून वाचता अरे ते लोकांची होते गर्दी बघाय सोन्या बैलाला. चला चला आता विश्वादादाचा नंबर आले. भाईची स्टाईल भाई स्टाईल मारता दिसता. आता विश्वादादाच्या बैलाचा नंबर लिहिला. वा भाई मग तो कोण होता? आपल्या बैला कोण होता? बोल आता बोल. पहिले फेल झाला आता यो बैल. प्लॅन बी है A1 आहे. फेरा चाल. विश्वादादा आमचा डेंजर मालक आहे. डेंजर मालक दादा आमचा. बाबा 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 बाबा. आता तुम्हाला बघून तर समजलाच असेल यो कोण होतो. तो यो राहुल पाटीलचा आहे मथुर. तर आता मथुर आणि आपला विश्वादादाचा दुसरा बैल आहे. तर हे दोघांची जोडी आता धावणार आहे. मथुरला बघून कसला भारी वाटतं. छोटा मोन्या देसेकरांचा आणि मथुर. तुझं नाव का? संकेत. किती वाजता आले? सकाळचे पाटे आले 8 वाजता. तेच गाडी हल्ली की नाही. अरे रोहन तर यो आहे राहुल पाटीलचा मथुर. याला मारायची आवश्यकता नाही. हुशार बोलल्या बोलल्या यो स्वतः धावत सुटतो. आता इथनं अशा जोडीने धूम सोडली आहे की या गोष्टीचा रिझल्ट बघायची आवश्यकता नाही, कारण रिझल्ट पहिलेच डिक्लेअर आहे. आता रिझल्ट बघायची गरजच नाही का? नाही ना, रिझल्ट बघायची गरजच नाही. वन साइड आहे भाई, वन साइड. तर आता वापस एक दुसरी जोडी धावणार आहे. तर या ठिकाणी काहीतरी ऍडजस्टमेंट चालू आहे.
आय थिंक सो हे कोणीतरी पंच असतील, ते बोलतात की एक लाईनीत लावा, एक मागं आणि एक पुढं जोडी आहे, तर ते बोलतात की व्यवस्थित लावून घ्या. ही जोडी वाटतं नवीन, जो ब्लॅकवाला नंदी आहे त्याला व्यवस्थित वाटतं जमत नाहीये, तर सगळी जण ऍडजस्ट करतात त्याला. तर आता आम्ही घरा जायला निघता, ऋषी दादा आणि जतीन दादा ह सोबत. तर आम्ही आता घरा जाता. बैलगाडा फेडरेशनचे अध्यक्ष पंढरी शेठ फडके. तर आता घरा आल्या मी निघलो तेव्हा राज ट्रॉफिक लागली ती, तर देसाईमधनं गाडी टाकली आम्ही ना. विश्वादादाची एक जोडी जिंकली मथुर सोबत पळाला, तो वन साइडच जिंकला तो एकदम. तर आता नेक्स्ट शर्ती असतील काहीतरी 1 तारखेला कुठेतरी, येत गावाचं नाव नाही आठव म्हणा. तर जतीन दादानी मला सांगितले कसा कसा बोलायचं असतं ते आणि दाखवायचं असतं. तर नेक्स्ट टाइम आपण देवेनला बी सोबत घेऊ, तो सोबत असल्यावर जरा मजा येईल. आणि ये बाकी तिघाच आपली दादाचं असतील सोबत, तर ब्लॉग नेक्स्ट जरा शर्तींचा भारी बनवू आपण. तर हा ब्लॉग कसा वाटला ते सांगा आणि नेक्स्ट ब्लॉग मध्ये भेटू. पंढरी शेट फडके